नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. नाशिक येथील कुंभ मेळाव्यासाठी वृक्ष तोडीचा निर्णय रद्द करा, मनसेचे जिल्हा प्रशासनाला निवेदन. नाशिक येथे दर 12 वर्षांनी कुंभ मेळाव्याचे आयोजन होत असते, परंतु यापूर्वी कधीही कुंभ मेळाव्याच्या आयोजनासाठी हजारो झाडांची कत्तल करण्याची वेळ प्रशासनावर आली नव्हती. मग यंदाच कुंभ मेळाव्यासाठी नाशिक परिसरातील धार्मिक सांस्कृतिक वारसा असलेल्या प्रभू श्रीरामाच्या वास्तव्याने पावन झालेल्या तपोवनातील 1800 झाडं तोडण्याच्या प्रशासनाने घेतलेला निर्णय अतिशय चुकीचा व नागरिकांच्या पर्यावरण प्रेमीची भावना दुखावणारा आहे. त्यामुळे हा निर्णय स्थगित करावा अशी मागणी धुळे जिल्हा मनसे पदाधिकाऱ्यांनी केलेली असून त्या संदर्भात आज रोजी जिल्हा प्रशासनाला मनसेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते. उत्तर महाराष्ट्र येथील नाशिक येथे कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात येतं, परंतु कुंभमेळावा हा झाला पाहिजे हे संपूर्ण हिंदू बांधवांची इच्छा आहे. तरी देखील नाशिकमध्ये जे तपोवनामध्ये जे 1800 झाडांचं जे कत्तल केलं जात आहे, त्या कत्तलेच्या निषेधार्थ आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी कार्यालय त्यांना निवेदन दिलेलं आहे तर ती कत्तल थांबवण्यात यावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल. आणि महाराष्ट्र सरकारने असा कायदा केलेला आहे का एक वृक्ष तोडलं म्हणजे तुमच्यावरती 302चा गुन्हा दाखल होतो. मग आता हे 1800 झाडं तोडायचा जो प्रयत्न करताय, तर मग माझं म्हणणं असं आहे का संपूर्ण मंत्रिमंडळावरती याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मी मागणी करत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.